गाईज गुड मॉर्निंग. आपल्या राईडचा आजचा दिवस चौथा. आता आम्ही निघालोय आम्ही कुठे तर ते पण मला रोडला सांगेन. चला. आणि आता आम्ही हे भोंगा करतोय, चेकआउट म्हणजे खाली करतोय, कारण की आपली इथला स्टे 2 दिवसाचा होता. सर्व रेडी झालेले आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा प्रत्येक जण मस्त गाड्या होतात प्रत्येकाच्या, सगळे पॅकअप चेन लुबिंग वगैरे करतोय थोडाफार आम्ही. आणि निघून मग लगेच ऑन द वे रस्त्यावर मिळतो तुम्हाला. चहा दिला यांनी मला सकाळी सकाळी, मस्त ब्लॅक टी. सरने ब्लॅक टी दिलाय मस्त. आता ब्लॅक टी घेणार आम्ही आणि ब्लॅक टी पिऊन निघणार लगेच जस्ट. आणि चला तुम्हाला मी भेटतो रस्त्यावरती पहिले. मस्त निघून आम्हाला एक 80-85 किलोमीटर आलो पुढे. आणि आम्ही आता आलेलो राणी की वाव बघायला. राणी की वाव काय हे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. पण परत आम्ही रोड टू हेवनला आलोय. जबरदस्त क्लायमेट आहे, एकदम भारी. आणि सूर्योदय झालेला आहे, एक नंबर वाटते. आणि काल जो आपण इथं आलेलो ना, पूर्ण काल आहे ना ते पाणी नव्हता, पूर्ण सफेद सफेद मीठ होता. पण आता सकाळी ना पूर्ण दोन्ही साईडला पाणी आहे, इकडे पण पाणी तिकडे पण पाणी. मला तर वाटतं इकडं भरती हो तिथं काय टायमिंग असेल. जबरदस्त क्लायमेट एकदम. आपला फोटोशूट चालू आहे इकडं. अशी काही फोटो काढताय तिकडं सर्फी, अभिषेक आणि प्रथमेश आणि तिथले आपले फोटोग्राफर काय बोलतात त्यांना भाई. जबरदस्त फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. रस्त्यावर बसले एक्सप्लोर करून मस्त रोड टू हेवन वरनं येऊन लागलेली भूक. आणि थांबलोय नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आहे पराठा, डिसेंट आहे, आलू पराठा. मिठाचा पण टेस्ट असता. हे आले चना सेव, आलू पुरी, याने घेतले चना पुरी, इकडं आलू पराठा. काहीच झालाय आता नाश्ता. आणि आता बिलिंग वगैरे करतोय मस्तपैकी इथे हॉटेलमध्ये. आणि आजच्या दिवशी आहे ना मी खर्चासाठी बघा 100च्या नोटी घेतल्यात. हे 100च्या नोटी का घेतल्यात ना, याचा खुलासा मी तुम्हाला पुढे देतो. काहीतरी सिक्रेट आहे बघा, काय समजत असेल तर. का मी 100च्या नोट्स घेतल्यात खर्चासाठी, जर तुम्हाला समजला तर कमेंट करून सांगा. चला इथे बिल देऊया, निघूया लगेच. रोड टू हेवन संपताच हे बाई, इथे रोड टू हेवन संपतो हा. आणि तिथे लगेच या चौकमध्ये हॉटेल आहे, मस्त हॉटेल हेवन डोलाविरा. जबरदस्त हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे. ब्रेकफास्ट पण चांगला भेटला, सगळं काय चांगलं झालं. आणि काउंटरवर गेलो बिल द्यायला, तर त्यांना फक्त बोललो काय डिस्काउंट काय, तर छानपैकी डिस्काउंट पण दिला त्यांनी आम्हाला. तर येत असेल या साईडला तर तुम्ही बिंदास इथे या आणि नाश्ता करा. जबरदस्त नाश्ता आहे, 4-5 आयटम आहेत, मस्त आयटम आहे ते. आणि ट्राय करा जबरदस्त नाश्ता. हॉटेल हेवन डोलाविरा संतांचं हॉटेल होता, जबरदस्त हॉटेल होता. आणि ब्रेकफास्ट पण चांगला होता. अविनाश भाई रेडी, प्रथमेश अभिषेक भाई, आशिष भाई रेडी, सर्फी रेडी. चला सब सगळे रेडी झालेले आहेत. आपण निघतोय. आपण घरातून निघून 1258 किलोमीटर चाललो. आता आपल्याला जायचं 230 किलोमीटर. चलो गाईस, तर आता आपण थांबलो. फुल ब्रेक. ही जी गाडी आहे आमच्याबरोबर GT 650, तिची टाकी आहे 9 लिटरची आणि एव्हरेज बिलकुल नाही आहे. ह्या एक गाडीमुळे आम्हाला सगळ्यांना फिरत करायला लागतं. यावेळी गुजरातमध्ये आम्ही इथे पेट्रोल भरवतो, तर आपल्याला दुसरे गुजरातचे रायडर्स भेटलेत. मस्त यांची BMW आहे, पेटीएम ॲडव्हेंचर आहे, तिथे हार्ली आहे आणि तिथे एक इंडियन उभी आहे त्यांची. त्यांना आपलं शॉपचं कार्ड देतो. थँक्यू. गाईज निघून वेळ झाला आणि आता पोचलोय कादलपूरला. आणि इथून अजून 60 किलोमीटर राहिले राणीची वाव. जस्ट इथं हॉटेल आहे रामदेव हॉटेल आणि समोर आहे पेट्रोल पंप. त्याच्यामुळे इथं काही लोकांना पेट्रोल टाकायचं होतं आणि आम्हाला चहा पिणे होता. तो
चाय पीने के लिए रुके अभी हम। हेलो गाइस, कैसे हो? बढ़िया ना? अच्छा है, ठीक है भाई। चलो लाइक करो, सब्सक्राइब करो। गाईज एकदम रिलॅक्स मध्ये सगळे आलोय. फक्त 60 किलोमीटर बाकी राणीची वाव. आणि त्याला सांगितलं मस्त स्पेशल दुधाचा चहा बनवायला. भाईने अख्खी पिशवीच टाकली डायरेक्ट. कडक मध्ये गोकुल दूध की अमूल दूध कोणचं आहे? अमूल दूधच्या अख्खी पिशवी टाकली भाईने 6 कप चहासाठी. त्याला स्पेशल दूध सांगितले. स्पेशल चाय बना ना भाई, स्पेशल. आणि यो बघा, यो माणूस आहे ना, यो याचा चेहरा बघा जरा. याने घेतले विस्ट्रॉम 250. गाडी चालली काय 130-35 किलोमीटर, पेट्रोल खतम, डायरेक्ट झिरो. इथं आलेली आपली आता मस्त पैकी बघूया चाय कशी आहे. जबरदस्त. बाइक का अपना जो जिसमें अच्छा है. और एक कप लगी और एक कप सबका और एक कप चाहिए ना. अब टेस्ट करोगे तो 1 कप से होगा और 1 कप चाहिए. मुझे और 1 कप चाहिए. क्या है फाइनल बोल दो. काय झालाय चहा पिऊन आता मस्तपैकी आणि निघतो आता पलीकडनं. चायचा बिल झाला 160 रुपये. त्याला पण आपण 100ची नोट देणार आहे, कारण की 100च्या नोटीमध्ये कुछ तो है आज. वो अपने को देखना है आगे क्या होने वाला है वो. चलो हॉटेल. चहा पिऊन तर झालेला आता आणि गाडी रेडी आहे. सगळे पॅकअप लाईनमध्ये आणि निघतोय आता इतना रानी की वाव. तो जस्ट आणि इधर मिले अपने कुछ दोस्त लोग. तो दोस्त लोग बोल रहे हैं अभी हम तुम्हारे साथ बाइक चलाएंगे, तो देखते कितना दूर तक जाते हैं. तो चलो चलो, अच्छा लगा चाय पी के तुम्हारे होटल पे. चलो इस तरह का आपण चालू तो सगळ्या गाड्या गोष्टी घ्यायच्या त्याच्यामुळे आता आपण चालू करू ड्यूक 250. आणि एक वरनं ड्यूक 250 आलो तर एकदम असं वाटतं की डायरेक्ट ॲक्टिव्हा चालू करतो. रानी की वाव. तो रानी के जाते जाते जावा बॉबर 42 मिली हमने को रास्ते में. इन सर का भाई के समी कुछ एरिया है, ये एरिया का नाम. सर बोल रहे थे चाय पियो चाय पियो. चाय के लिए रिक्वेस्ट कर रहे थे, लेकिन हमने अभी चाय 5-10 किलोमीटर पहले पी ली है. तो इसके लिए बहुत मिलकर आनंद होगा आपसे. थैंक यू सो मच, थैंक यू. चलो घूमने का मजा आया ना, मस्त जबरदस्त, अच्छा लगा. गाईज वाजले 4 आणि आम्ही फायनली डेस्टिनेशन रानी की वाव पाटण इथे पोचलेलो आहे आता जस्ट. आणि बाईक्स इथे आम्हाला पार्किंग लावायला जागा दिली मस्त पद्धतशीर. आणि आपल्या बाईक्स पार्किंग केल्यात. आणि बाईक्स पार्किंग केल्यानंतर जो इथं आपल्याला दिसतोय आपला भारताचा राष्ट्रध्वज फडकताना जबरदस्त. आणि इथे मस्त साफसफाई एकदम जबरदस्त आहे, मेंटेन आहे. इकडे गार्डन आहे. बघूया आता काय काय आपण पूर्ण एक्सप्लोर करूया आणि काय दाखवतोय ते लक्षात ठेवा गाईज. तर आता पार्किंग वगैरे करून सर्व करून आम्ही आतमध्ये जायला तयार आहेत. पार्किंगचे पर बाईक 10 रुपये आहेत. एक बाईकचे पार्किंगचे 10 रुपये आणि कारचे 20 रुपये आहेत पार्किंगचे. आणि आतमध्ये एंट्रीसाठी एक माणसाची पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. ते आम्ही तिकीट्स काढलेले आहे बघा. आझादी का अमृत महोत्सव रानी की वाव पाटण. एक माणसाची 40 रुपये तिकीट आहे. 6 तिकीट्स घेतले आपण आणि आता निघूया आतमध्ये जायला.
आणि आता आम्ही एंट्री करतोय राणीची वावमध्ये जबरदस्त मध्ये. ही एंट्री होते रायडर्स लोकांची इज्जत. अभिषेक भाई, यस सर. गार्डन कैसा है? दिल गार्डन कर देने वाला है. आणि अथक प्रयत्नानंतर आम्ही फायनली राणी की वावमध्ये पोहोचलेलो आहे. आता जो नजारा आहे आपल्या 100च्या नोटीवरचा तो आपण बघूया कुठे आहे तो. गाईज ही आपली 100 रुपयाची नोट आणि आपण कुठे आलोय बघा. आणि समोर तोच चित्र आहे. तर आता मस्त फोटोशूट वगैरे केलंय. जबरदस्त फोटो आलेत आपले. आणि फोटो बघायचे असेल तर आपल्या खालच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. मस्त मस्त फोटो टाकलेले आहेत. चलो आता निघतो इथनं पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटी. गाईज फायनल लास्ट 100ची नोट आपल्या हातात. तू बोल, मी व्हिडिओ करतो. इसको पहले लोग बोलते हैं दरवाजों. ये दरवाजों में से हम बाहर निकल रहे हैं अभी भाई. बहुत बड़ा दरवाजा है ये. दरवाजों को लॉक. इधर देवी माता का मंदिर है कहीं. चलो जय आशापुरा माता. तुम्हाला मी इथे एक दाखवतो. हे बघा 500 मीटरवर ना हायवे डायरेक्ट. हम आए हैं अभी जियो के पेट्रोल पंप पे. देख सकते हैं आप. कौन सा पेट्रोल पंप है? किधर का है? गाँव कौन सा है? ऊंचा है और रिलायंस का पंप है. ऊंजा. ऊंजा में आए हैं हम. रिलायंस का पेट्रोल पंप. भाई ने हमारा अच्छी तरह स्वागत किया. सो थैंक यू ब्रदर. थैंक यू थैंक यू. जबरदस्त. चलो गाड़ी का टैंक हमारा फुल कर दो. सॉरी. मस्त अभी टैंक फुल करके ले रहे हैं. इधर से हमको जाना है सीधा स्टैच्यू ऑफ यूनिटी. 300 किलोमीटर जाना है भाई. अभी टैंक फुल कर लेते हैं. रास्ते में एक बार और भरना पड़ेगा. सबका पेट्रोल फ्यूल करके ले रहे हैं अभी अपन. बहुत प्यार मिल रहा है गुजरात में हम लोग को. देख सकते हो आप भाई किधर से हो? ऊंजा से. ऊंजा से. हम हैं महाराष्ट्र के. महाराष्ट्र डोंबिवली से. बहुत अच्छा प्यार मिला हम लोग को गुजरात में. और गुजरात में हमने जितना टाइम खाना खाया है, नाश्ता किया है ना, एक नंबर लगा सब जगह. बहुत अच्छा रहा गुजरात में. हम वापस नेक्स्ट टाइम वापस गुजरात आने वाले हैं. जबरदस्त. चलो बाय बाय. थँक्यू. पेट्रोल सगळ्यांचं केलं आहे फुल. आणि आता सगळेजण हवा पण चेक करतात आहे बघा. इथेच पंपावरतीच आहे. फ्री एअर आहे. तर आता याच्या पुढे मोस्टली आपण ट्राय करूया की जिओच्या पंपावरती पेट्रोल टाकूया. कारण की इथे एक स्कीम आहे. त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर ॲड करतात आणि मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर ते जर पॉईंट भेटतात. म्हणजे जेवढा लिटर पेट्रोल टाकू आपण तेवढे आपल्याला पॉईंट भेटतात. तर पॉईंट भेटतील आणि त्याच्यात काहीतरी 50 पॉईंट जेव्हा आपले पूर्ण होतात तर 1 रुपयाला 1 रुपयाचा 1 पॉईंट. तर 50 रुपयात म्हणजे 50 रुपये पेट्रोल. 500 पॉईंट झाले तर आपल्या 500 रुपयाचं पेट्रोल फ्री भेटणार इथे. तर आपण आता प्रयत्न करूया की आपण जिओच्या पंपावरती पेट्रोल टाकत जाऊया. पेट्रोल भरला मस्तपैकी आणि साधारणतः 50 किलोमीटर पुढे येऊन सिटीमधनं बाहेर निघून हायवेला लागलो. आणि हायवेला एक थांबलो इथं चहा पियाला. मस्त सगळे चहा पित आता. आता नेक्स्ट ब्रेक आपला असेल डायरेक्ट जेवायला. काही झालंय चहा वगैरे पिऊन मस्त थोडा ब्रेक घेतलाय आणि आता निघालोय आपण परत पुढच्या रस्त्याला. चला हे बघा हे ऑटो होतं. मस्त गाडी ग्लोव्ज वगैरे घालतो. हेल्मेट घालून रेडी आहे. आणि चला तुम्हाला भेटतो रस्त्यावरती.
काही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातात अजून साधारणतः 170 ते 80 किलोमीटर राहिले आणि अहमदाबादमधनं बाहेर निघताना सिटीमधनं एवढी ट्रॅफिक भेटली आम्हाला, पुरी खतरनाक ट्रॅफिक भेटली आम्हाला. म्हणून जरा लेट चाललं आमचा प्रोग्राम. थांबलो इथे रस्त्यामध्ये एका धाब्यावरती, जस्ट चहा पी छोटा टी ब्रेक घेतला आणि निघतो लगेच. मला दाखवतो पुढे. मग जाम ट्रॅफिक भेटली अहमदाबादमध्ये. या टायमात पूर्ण रिंग रोड आहे ना, तो पूर्ण जाम होता, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक भेटली वाईट आला. चला गाईज, हे बघा ही जागा आणि लोकेशन राजस्थानी धाबा. म्हणजे काय, तर आपण इथे जाताना जेवण केलेला, ते जेवण आवडलेला म्हणून परत इथं ना फोन करून सांगितलं का आम्ही जेवायला येतोय. वाजले चालते 11. तर आपल्यासाठी मस्त चपात्या बनवत आहेत, मस्त भाजी बनवलेली आहे, टेबल लावलेली आपल्यासाठी पद्धतशीर आणि तिथे जेवणार आहे आपण. जबरदस्त जेवण, पोरं आहेत मस्त. बघू जेवल्यावर आता काय सांगतो, जेवण काय तुम्हाला सांगतो मी जेवायला बसल्यावरती. गाईज बसलो जेवायला मस्त खाटेवा. आता जेवायला काय आम्ही शेव भाजी मागवले, ही हल्दीची भाजी आहे आणि आपली बायकोनी दिली बोंबलाई चटणी. बोंबलाई चटणी पण खाणार आहे आता. आणि तंदुरी भट्टी मध्ये तिकडे रोट्या बनतात मस्त वेगळी. मिरची आहे ना. जेवतो आणि जेवल्यावर भेटतो तुम्हाला एक रूम मध्ये. चलो मस्त जेवायला. निकालूंगा सबका भी निकाल. तुम्हारा कितना निकाले क्या? बना रहे हो बना रहा हूँ. बोल भी. मैं अब क्या बोलूं. कर बैठे खाना खाने को. अपने होटल पे राजस्थानी ढाबे में सितारा भोजनालय है. मैं बोलूं तो क्या बोलूं. जो समझ में आए. कर बंद करो. तो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय हॉटेलवरती आणि आता चाललोय आतमध्ये रिसेप्शनमध्ये. रिसेप्शन बघूया काय डॉक्युमेंट्स वगैरे देतो, डायरेक्ट झोपायचं आता लगेच. काय टाइमपास करायचा नाही जास्त. हे असं हॉटेल आहे आपलं. होतं एंट्री करतोय आपण आता इथे.